नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, करता विचारलं की नाही, तर काय करायचं, जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं. तर पहा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? शोभतो. क्रियापद कोणतं आहे? शोभतो. याला नारा, नारी आणि नारे हे प्रत्यय लावायचं. मग शोभतो, शोभणारे काय? मुकुट. शोभतो, शोभणारे काय? मुकुट. मुकुट झाला आपला वाक्याचा कर्ता. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, मुकुट. लक्षात ठेवा, तुम्हाला वाक्यामध्ये कर्ता जर विचारलं तर पहिलं क्रियापद पाहायचं आणि त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं आणि त्याला प्रश्न विचारायचा. जे आपलं उत्तर येईल ते काय असणार आहे? कर्ता असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. उद्देश ओळखा. काय म्हटलं आहे? उद्देश ओळखा. पर्याय पहा. धाकटा, मुलगा, त्याचा आणि क्रिकेटच्या सामन्यात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, उद्देश म्हणजेच काय? करता. उद्देश म्हणजेच काय? करता. तुम्हाला सांगितलंय, कर्ता जर ओळखायचा असेल तर क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावायचं. आता या वाक्यामध्ये त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. क्रियापद काय आहे? खेळला. खेळला. याला नारा, नारी, नारे प्रत्यय लावायचं. मग खेळणारा कोण? मुलगा. खेळणारा कोण? मुलगा. मुलगा झाला आपला वाक्याचा कर्ता. कर्ता. आपला विचारलं काय? उद्देश. कर्ता आणि उद्देश एकच. कळलं? उद्देश आणि कर्ता एकच. खेळणारा मुलगा. मुलगा झाला वाक्यातील कर्ता. मुलगा झाला वाक्यातील उद्देश. पुढील प्रश्न पहा, कोणाच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करण्यात आली? प्रश्न महत्वपूर्ण आहे, व्यवस्थित वाचायचा आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर अंदमान या ठिकाणी. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश कोणता आहे? सर्वात उंच पठारी प्रदेश विचारला आहे. तर पामीरचे पठार कुठे आहे? ते तिबेटमध्ये. लक्षात ठेवा, जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश पामीरचे पठार, तिबेट. पुढील प्रश्न पहा, जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जेव्हा मी जात चोरली. महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बाबूराव बागुल. लक्षात ठेवा, जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक कोणाचं आहे? बाबूराव बागुल. पुढचा प्रश्न पहा, मी कसा झालो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मी कसा झालो कोणाचं पुस्तक आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे. म्हणजेच काय? के अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं पुस्तक आहे मी कसा झालो. पुढील प्रश्न पहा, वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे. ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला काय म्हणतात? पर्याय पहा, विधेय, उद्देश, सुविचार, सुभाषित. विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्याविषयी काही सांगितले जाते, आता आपण कोणाविषयी बोलतो वाक्यामध्ये? करता असतो की नाही? करता म्हणजेच काय? उद्देश. लक्षात ठेवा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे उद्देश. उद्देश म्हणजेच काय? करता, ज्याच्याविषयी आपण बोलतो. ओके. वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते
त्याला काय म्हणतात? उद्देश म्हणतात. उद्देश म्हणजेच काय? करता. हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक 2017 मध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. ओके, पुढे पहा. मधुला आंबा आवडतो या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो? म्हणजे आंबा हा शब्द काय दर्शवतो नेमकं? कर्म, कर्ता, धातू, क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौथा पर्याय आहे क्रियापद. आपल्याला माहिती आहे या वाक्यात क्रियापद काय आहे? आवडतो आहे. मग क्रियापद पर्याय असेल का? नाही. आपल्याला विचारलं काय? आंबा हा शब्द नेमकं काय दर्शवतोय? म्हणजे एक पर्याय आपला कट झाला. तुम्हाला माहिती आहे जर क्रियापदाला नारा, नारी, नारे हे जर प्रत्यय लावलं तर येणारं उत्तर काय असतं आपलं? करता असतो. म्हणजे काय असतं? उद्देश असतो. मग आवडतो ही क्रियापद आहे. याला आपण नारा, नारे, नारे प्रत्यय लावू. आवडणारा काय? आंबा. आवडणारा काय? आंबा. मग आंबा काय आला? करता. आंबा काय आला? करता. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. लक्षात ठेवा. विचारलं काय? आंबा हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो? तर काय आहे तो? करता आहे. लक्षात ठेवा. हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक 2017 मध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. अहेव या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अहेव. तर पहा, सुवासिनी, सौभाग्य, सवाष्ण यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. अहेव म्हणजे सुवासिनी, सौभाग्य, सवाष्ण. पुढचा प्रश्न. आर्जव या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर पहा, दीनता, लाचारी, अजिजी यापैकी सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. दीनता, लाचारी, अजिजी हे सर्व शब्द आर्जव या शब्दाला समानार्थी आहेत. पुढील प्रश्न पहा. मी कसा घडलो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मी कसा घडलो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे R.R. पाटील. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. मी कसा घडलो हे पुस्तक कोणाचं आहे? R.R. पाटील. आणि मी कसा झालो हे पुस्तक कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे. कन्फ्यूज होऊ नका. मी कसा घडलो R.R. पाटील आणि मी कसा झालो प्रल्हाद केशव अत्रे. पुढचा प्रश्न पहा. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? सोपा प्रश्न आहे. तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? कोण होते? सोपा प्रश्न आहे. सर A.O. ह्यूम. राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर A.O. ह्यूम. पुढील प्रश्न पहा. भारतातील लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? लिची. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? कोणतं वाळवंट आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. सहारा. सहारा जगातील सर्वात मोठे वाळवंट. पुढे पहा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. म्हणजे 10 वेळापेक्षा जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारद्वाज हे कोणाचे टोपण नाव आहे? कोणाचं नाव आहे? पहा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव त्र्यंबक जुलियन, शिवराम एकनाथ भारदे, प्रल्हाद केशव अत्रे. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी जर उत्तर माहिती नसेल तर पर्याय कट पद्धतीनं जायचं. म्हणजे कसं? पहा, या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांचं टोपण नाव काय आहे? बालकवी आहे. काय नाव आहे? बालकवी. जर असा प्रश्न आला, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. म्हणजे हा पर्याय नसणार. आपल्याला विचारलं काय? भारद्वाज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिवराम एकनाथ भारदे. शिवराम एकनाथ भारदे यांचं टोपण नाव आहे भारद्वाज. पुढे पहा. जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणाची आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि विचार करून उत्तर मला सांगायचं आहे.
सरदार पटेल, लाला लजपतराय, अटल बिहारी वाजपेयी, महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, अटल बिहारी वाजपेयी. पुढे पहा, भारतातील केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? कोणतं राज्य आहे? तर तमिळनाडू. सर्वाधिक केळीचे उत्पादन करणारे राज्य तमिळनाडू. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.